मित्रांनो नमस्कार. आपण सगळेच यशस्वी होण्याची स्वप्न पाहतो, पण त्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्याची पहिली पायरी कोणती ते तुम्हाला माहिती आहे का? मित्रांनो, ती पायरी म्हणजे सकाळ. मित्रांनो, सकाळ म्हणजे दिवसाची सुरुवात नाही, तर आयुष्य बदलण्याची सुरुवात असते. सम पीपल ड्रीम ऑफ सक्सेस व्हाईल अदर पीपल गेट अप एव्हरी मॉर्निंग अँड मेक इट हॅपन. ही ओळ आपल्याला एक जबरदस्त सत्य सांगते. स्वप्न पाहणं सोपं आहे, पण ती पूर्ण करण्यासाठी रोज सकाळी स्वतःला तयार करणं ही खरी कला आहे. सकाळ ही आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची वेळ असते, कारण याच वेळी आपला मेंदू सर्वात शांत, ताजेतवाना आणि ग्रहणशील असतो. तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करताय यावर तुमचा संपूर्ण दिवस अवलंबून असतो. कधी मन गोंधळलेलं, तर कधी लक्ष केंद्रित न होणारं. पण तुम्ही उठताच 3 सोप्या सवयी अंगीकारल्या तर मग यशाचा प्रवास लगेच सुरू होतो. सकाळी उठून स्वतःसाठी काही मिनिटे देणे, मन शांत करणे, शरीर सक्रिय करणे आणि दिवसाची दिशा निश्चित करणे या लहान वाटणाऱ्या पण शक्तिशाली कृती आपल्या माइंडसेटला एक मजबूत पाया देतात. मित्रांनो, यश म्हणजे नशिबाचा खेळ नाही, तर सातत्याने केलेल्या योग्य कृतींचा परिणाम आहे. आणि त्या योग्य कृतींची पहिली पायरी सकाळीच ठेवली जाते. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत 3 अशा सवयींबद्दल ज्या रोज सकाळी केल्या तर तुमचं माइंडसेट, एनर्जी आणि प्रोडक्टिव्हिटी सगळंच बदलू शकतं. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तिसरी सवय तुमचं आयुष्य खरोखरच बदलू शकते. बहुतेक लोकांना हे माहितीच नसतं की आपण सकाळी उठताच केलेलं पहिलं काम आपल्या मेंदूचा पूर्ण दिवसाचा मूड आणि ऊर्जा ठरवत असतं. आपण डोळे उघडता क्षणी फोन हातात घेतो, सोशल मीडिया नोटिफिकेशन्स पाहतो, मेसेजेस स्क्रोल करतो आणि मेंदूवर एकदम माहितीचा भडीमार होतो. दिवसाची सुरुवात होत असताना मेंदू सर्वात ताजेतवाना असतो, पण आपण त्या क्षणी त्याला शांततेची, स्थिरतेची संधी न देता गोंधळात ढकलतो. आणि मग दिवसभर मन चंचल, अस्थिर आणि पटकन थकणारं राहतं. पण यशस्वी लोक वेगळे का असतात माहिती आहे का? कारण ते सकाळच्या ह्या मौल्यवान क्षणांचा वापर आपल्या माइंडसेटला शेप करण्यासाठी करतात, गोंधळ वाढवण्यासाठी अजिबात नाही. मित्रांनो, तुम्हीही हा बदल अगदी सहजपणे करू शकता. सकाळी उठल्याबरोबर फक्त 2 ते 3 मिनिटे स्थिर बसा, काहीही न बोलता, न ऐकता आणि काहीही न पाहता. खोल श्वास घ्या, हळूहळू श्वास आत, हळूहळू श्वास बाहेर. यामुळे मेंदू रात्रीच्या झोपेतून हळूवार जागा होतो आणि शरीरातील तणाव कमी होऊ लागतो. महत्त्वाचं म्हणजे उठता क्षणी कोणताही फोन, स्क्रीन, टीव्ही, सोशल मीडिया यापैकी कशालाच एकही मिनिटाचा वेळ द्यायचा नाहीये. फक्त स्वतःला काही सेकंदांची शांतता द्या. तुमच्या मेंदूसाठी ही एक रिसेट बटनासारखी क्रिया असते, जी त्याला क्लिअर, फ्रेश आणि पॉझिटिव्ह मोडमध्ये घेऊन जाते. मित्रांनो, ही साधी दिसणारी सवय जर तुम्ही फक्त 7 दिवस पाळली तर तुम्हाला स्वतःमध्ये जबरदस्त बदल जाणवू लागतील. मनातील गोंधळ कमी होईल, विचार जास्त स्पष्ट होतील, निर्णय क्षमता वाढेल आणि दिवसाची सुरुवात एकदम नियंत्रित, शांत आणि स्थिर पद्धतीने होईल. दिवस कसा गेला हे ठरवण्याची शक्ती तुमच्या हातात येते. हे 2-3 मिनिटं म्हणजे तुमचा दिवस तुमच्या मनाने घडवण्याची संधी असते. आणि एकदा काही सवय लागली की तुम्हाला जाणवेल की यशासाठी मोठमोठे बदल आवश्यक नसतात. सकाळच्या ह्या छोट्या कृतीच आयुष्याची दिशा शांतपणे पण ताकदीने बदलून टाकतात. उठल्यानंतर आपल्या शरीराची अवस्था जणू स्लीप मोडमध्ये असते. मन जागं होतं, पण शरीर अजूनही अर्धवट झोपलेल्या स्थितीत असतं. आपण दिवसाची कामं सुरू करतो, पण शरीर तयार नसल्यामुळे थकवा, सुस्ती, जडपणा आणि कमी प्रोडक्टिव्हिटी जाणवते. म्हणूनच सकाळची दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे बॉडी ॲक्टिव्हेशन, शरीराला जागं करणं. यशस्वी लोकांना माहिती असतं की फोकस आणि ऊर्जा वाढवण्यासाठी शरीराचा मोटर चालू करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण शरीर जागं झालं तर मन आपोआप शक्तिशाली होतं. मित्रांनो, हे करण्यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची अजिबात गरज नाही. फक्त 2 ते 3 मिनिटांची हलकी हालचाल सुद्धा चमत्कार करू शकते. तुम्ही 2 मिनिटे स्ट्रेचिंग करू शकता, 10 ते 15 स्क्वॉट्स मारू शकता, हातपाय हलके हलवू शकता किंवा एखाद्या जागेवर 1 मिनिट जलद चालू शकता. या छोट्या हालचालींमुळे रक्ताभिसरण ताबडतोब वाढतं, मेंदूला अधिक ऑक्सिजन मिळतो आणि शरीर झोपेतून बाहेर येऊन ऍक्टिव्ह मोडमध्ये जातं. काही सेकंदांतच ऊर्जा 50% वाढल्यासारखं वाटतं आणि शरीर आजच्या दिवसामध्ये जे काही करायचं असेल त्यासाठी तयार होतं. ही सवय जितकी साधी आहे तितकीच प्रभावी देखील आहे. मित्रांनो, यशस्वी लोक कधीच ही सवय चुकवत नाही. ते शरीराला हलकं, ताजं आणि नेहमीच सक्रिय ठेवतात. म्हणूनच त्यांची कामं करण्याची गती, निर्णय क्षमता आणि फोकस दिवसभर तगडा राहतो. मित्रांनो, तुमची बॉडी ॲक्टिवेट करा आणि पहा तुमची सकाळ, तुमचा दिवस आणि तुमचं आयुष्य किती वेगाने बदलू लागतं. सकाळची तिसरी आणि सर्वात प्रभावी सवय म्हणजे माइंड डायरेक्शन, म्हणजेच मेंदूची दिशा ठरवणे. इथूनच खऱ्या अर्थाने आयुष्य बदलायला सुरुवात होते. कारण जेव्हा मन गोंधळलेलं असतं तेव्हा मेंदू मोठे निर्णय घेऊ शकत नाही. फोकस हरवतो आणि दिवसभर ऊर्जा चुकीच्या दिशेला वाहू लागते.
दिशाहीन मेंदू कधीच मोठं यश देऊ शकत नाही आणि मित्रांनो, हे जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीकडून शिकण्यासारखं आहे. म्हणूनच उठल्यानंतरची ही काही मिनिटं तुमच्या विचारांना योग्य दिशा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. फक्त 5 मिनिटे काढा आणि स्वतःला 3 साधे पण शक्तिशाली प्रश्न विचारा. आज कोणती एक गोष्ट नक्की पूर्ण करायची आहे? आज कोणत्या कामावर जास्त फोकस द्यायचा आहे? आज स्वतःला कशात सुधारायचं आहे? मित्रांनो, ही 3 उत्तरं कागदावर लिहा. होय, मोबाईलमध्ये नाही तर कागदावरच. कारण मित्रांनो, लिखाण मेंदूला क्लॅरिटी देतं, विचारांना शेप देतं आणि त्या कामाची जबाबदारी अधिक खोल बनवते. जेव्हा तुम्ही दिवसाची सुरुवात पर्पजने करता तेव्हा तुमचा मेंदू संपूर्ण दिवस अधिक शांत, स्पष्ट आणि प्रोडक्टिव्ह मोडमध्ये राहतो. मित्रांनो, ही सवय दिसायला खूप छोटी आहे, पण आयुष्यावर तिचा परिणाम प्रचंड मोठा असतो. कारण दिवसाची दिशा हेच ठरवतं की तुमचा वेळ कसा वापरला जाईल, ऊर्जा कुठे खर्च होईल आणि तुम्ही किती प्रगती करू शकता. तुमचा दिवस दिशा नसताना सुरू करण्याऐवजी दर सकाळी ही 5 मिनिटांची सवय लावा आणि बघा की तुमचं लक्ष, आत्मविश्वास आणि यशाची गती किती वेगाने बदलू लागते. हीच ती सवय जी सामान्य दिवसाला असामान्य बनवते आणि सामान्य व्यक्तीला अपूर्व यशाच्या मार्गावर नेते. मित्रांनो, सकाळची कृतज्ञता ही एक अशी सवय आहे जी तुमचा संपूर्ण मानसिक दृष्टिकोन बदलू शकते. आपण दिवसाची सुरुवात कशी करतो यावर आपल्या भावना, विचार आणि ऊर्जा संपूर्ण दिवसभर परिणाम करतात. म्हणूनच अंथरुणातून उठण्यापूर्वी फक्त 30 सेकंद स्वतःला थांबवा आणि मनातल्या मनात 3 गोष्टींसाठी स्वतःला धन्यवाद द्या. आता ही एखादी कोणतीही छोटी गोष्ट असू शकते. आजचा नवा दिवस मिळाला यासाठी, कुटुंबासाठी, आरोग्यासाठी, कामाची संधी मिळाल्याबद्दल किंवा स्वतःमध्ये असलेल्या गुणांसाठी. कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा क्षण तुमच्या मनातील तणाव आपोआप कमी करतो आणि मेंदूला शांत, स्थिर आणि सकारात्मक स्थितीत नेतो. मित्रांनो, ही सवय दिसायला खूप साधी असली तरी तिचा परिणाम विलक्षण असतो. जे लोक सकाळी कृतज्ञ भावनेने दिवसाची सुरुवात करतात त्यांची भावनिक स्थिरता जास्त असते, त्यांचे मन शांत राहते आणि दिवसभर त्यांची ऊर्जा अधिक संतुलित आणि सकारात्मक राहते. तुम्ही दिवसाची सुरुवात तुमच्याजवळ काय नाही ह्या विचाराने करून नव्हे तर काय आहे याची जाणीव ठेवून केली तर तुमचा मेंदू निगेटिव्ह मोड ऐवजी इन्स्टंटली पॉझिटिव्ह, कॉन्फिडंट आणि सोल्युशन ओरिएंटेड मोडमध्ये जातो. फक्त 30 सेकंदांची ही बोनस सवय तुमच्या मानसिक आरोग्यासाठी, नातेसंबंधांसाठी आणि यशाच्या प्रवासासाठी एक शक्तिशाली इंधन बनते. मित्रांनो, सक्सेसफुल लोकांमध्ये एक कॉमन गोष्ट असते. ते कायम सिंगल टास्क फोकसवर विश्वास ठेवतात. म्हणजेच एका वेळी एकच काम आणि तेही पूर्ण एकाग्रतेने. मल्टीटास्किंग दिसायला प्रभावी वाटतं, पण ती मेंदूची ऊर्जा वेगाने कमी करते आणि कामाची गुणवत्ता घसरवते. जेव्हा तुम्ही दिवसातील सर्वात महत्त्वाचं काम निवडून त्यासाठी 30 ते 45 मिनिटे कुठलाही व्यत्यय न देता काम करता तेव्हा मेंदू डीप फोकस मोडमध्ये जातो आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी झपाट्याने वाढून जाते. फोन सायलेंटवर ठेवणे, नोटिफिकेशन्स बंद करणे आणि या वेळेत फक्त त्या कामाकडे लक्ष देणे ही छोटी सवय तुम्हाला इतरांपेक्षा 2 पावले पुढे नेते. कारण ज्या गोष्टीवर तुमचा फोकस जास्त तिथेच तुमची प्रगती वेगाने होते. दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे प्लॅनिंग बिफोर स्लीपिंग. रात्री झोपण्यापूर्वी फक्त 10 मिनिटे शांत बसून दिवसाचा आढावा घेणे आणि उद्याचा दिवस कसा असावा हे ठरवणे. दिवसभर काय केलं, काय शिकलात आणि उद्याचं पहिलं प्राधान्य काम काय असेल, ह्या 4 गोष्टी लिहून ठेवा. कारण मित्रांनो, मेंदू झोपेतही तुमच्या विचारांवर काम करतो. त्यामुळे तुम्ही उद्याची दिशा रात्रीत सेट केली तर सकाळ अधिक शांत, सुव्यवस्थित आणि पर्पज ड्रिव्हन होते. निर्णय घेण्याचा ताण कमी होतो, गोंधळ कमी होतो आणि पुढचा दिवस ताजेतवानेपणाने सुरू होतो. ही सवय तुम्हाला मेंटली स्टेबल ठेवते आणि कन्सिस्टन्सी वाढवते, जो कोणत्याही यशाचा पाया असतो. तिसरी अत्यंत पॉवरफुल अशी हॅबिट म्हणजे एनर्जी मॅनेजमेंट. मित्रांनो, प्रोडक्टिव्हिटी म्हणजे जास्त काम करणे नव्हे तर योग्य वेळी योग्य ऊर्जा योग्य कामाला देणे. दिवसातील कोणत्या वेळेस तुमची ऊर्जा जास्त असते ते ओळखा आणि त्यावेळी तुमचे मोस्ट इम्पॉर्टंट कामं करा. बाकीचे छोटे, सोपे आणि रुटीन कामं तुम्ही लो एनर्जी टाइम मध्ये करू शकता. यामुळे बर्नआउट कमी होतो, कामाची गुणवत्ता वाढते आणि दिवसभर तुम्ही उत्साही राहता. सकाळची फ्रेश ऊर्जा, दुपारचा स्लो टाइम आणि संध्याकाळचा हलका मूड हे समजून कामांची मांडणी केली तर तुमची एफिशियन्सी दुप्पट होते. ऊर्जा व्यवस्थापन शिकल्यावर तुम्ही वेळेचे गुलाम राहत नाही तर वेळ तुमच्यासाठी काम करू लागते. मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा की जीवनात मोठे बदल हे मोठ्या गोष्टींनी नाही तर छोट्या छोट्या सवयींनी येतात. ही 3 सकाळची कामं, शांतता, हालचाल आणि दिशा हे एक प्रकारचं मॉर्निंग शस्त्र आहे जे तुमची मानसिक ताकद वाढवतं, आत्मविश्वास उंचावतं आणि यशाकडे नेणारं मार्गदर्शन करतं. मित्रांनो, जर तुम्ही 21 दिवस सातत्य ठेवलं तर तुमचा माइंडसेट, तुमचा दृष्टिकोन आणि तुमच्या आयुष्यातील स्थिरता सगळं बदलायला सुरुवात होईल. मित्रांनो, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा आणखी प्रेरणादायी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.